La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। आमच्या मनीषाचा पण रिझल्ट लागला असेल ते उद्या कळेल ना। नाही, पोर पास होईलच हो, पण नंबरात आली की नाही? आले, नंबरात आले, 3रा नंबर आलाय। तिसरा? खरं तर मुलींना जेवढे मार्क मिळालेत ना त्यापेक्षा 5 ते 10% मार्क्स कमीच दिलेत त्यांना। आणि हे वर्ष 9वीचं, पुढलं वर्ष महत्वाचं आहे, 10वीचं वर्ष, म्हणून त्या बेसावध राहू नयेत आणि शेफारूनही जाऊ नयेत म्हणून मुद्दामच गुणांमध्ये काटछाट केली होती। नाही म्हणजे तसं करायला आम्हाला प्रेरणाताईनेच सांगितलंय। पाटील बाई, अरे इनामदार साहेब कुठे? शाळेत का? हो, शाळेतच। अहो आज प्रगती पुस्तकं मुलांना वाटली की महिनाभर आराम। इनामदार साहेब, तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची होती। मनीषा 3री आली हीच ना? तुम्हाला कसं कळलं? काल रात्री अण्णा भेटले होते मला, त्यांनी सांगितलं। बाकी या प्रेरणाताईंची कमालच म्हणायची। प्रेरणा प्रेरणा प्रेरणाची नवी करतूत यांना सांगावी का? नको, आत्ताच तिचं कौतुक करत होते। प्रेरणाबाईंचं नाव घेतलं आणि विचारात पडलात मॅडम। हो काय सांगू इनामदार साहेब, आपलेच दात आणि आपलेच ओठ, म्हणूनच तोंड सुजलेलं दिसतंय। आता आणखीन काय नवीन भानगड? तुम्हाला म्हणून सांगते, कुणाला सांगू नका हं। मुलं वर्षभर किती अभ्यास करतात की नाही, मी स्वतः जातीनं लक्ष ठेवून असते। अण्णांनी सांगितलं असेलच तुम्हाला। आणि यावेळी सगळीच्या सगळी मुलं पास झाली, तरी सगळ्यांना 5-10 मार्क्स कमीच द्यायला लावले हो। का? अहो त्याचं काय, मुलांना आता अभ्यासाची गोडी लागलीच आहे। त्यांनी थोडी अधिक मेहनत घ्यावी आणि अधिक मार्क मिळावेत म्हणून, आणि म्हणूनच थोडं हातचं राखून मार्क्स दिलेत। कळलं ना? नाही कळलं। म्हणजे मुलांना अभ्यासाची गोडी लागली असं म्हणता आणि वरती त्यांचे मार्कही कापता। म्हणजे या अर्थाने माझ्या मनीषाचा 2रा नंबर यायला हवा। तुम्ही हात आखडता घेतलात आणि तिचा मार्कांचा गाडा घसरला। काय पाटील बाई? अहो तसं नाही हो, मला सांगायचंय काय आणि हे समजतायत काय? अहो इनामदार, ही सगळी त्या प्रेरणाची कळ, आणि अधिक अभ्यास करतील
म्हणजे सगळ्यांचेच मार्क कमी केलेत असं सांगा ना. अहो तेच तर. वा, या प्रेरणाताई हुशार निघाल्या. हं? जेव्हा मी मार्क कापले तेव्हा म्हणाले मनीषाचं नुकसान झालंय आणि आता प्रेरणाने केलं असं मी म्हटलं. लगेच अरे वा, काय करू या प्रेरणाचं. काय हो बाई, आता मुलांसाठी काही नवीन आयडिया लढवत आहेत की नाही तुमच्या प्रेरणाबाई? 10वीचे वर्ग लवकर सुरू करायचंय म्हणते. हे आता यांना सांगावं की न सांगावं? तुम्ही तर फार विचारातच पडलात. नाही हो, नाही. आता उद्यापासून तुम्हाला सुट्टी पडणार नाही का? मग काय भेद आहे सुट्टीत? अहो सुट्टीत गोव्याला जायचं म्हणतोय. आणि प्रेरणाताई सासरी का? अहो कसलं सासर आणि काय. या सोमवारपासून 10वीचे नवीन वर्ग सुरू करायचे म्हणतायत. सोमवारपासून? या येत्या? अहो हो ना. मुलांना काही सुट्टी वगैरे हवी की नको सांगा बघू. यावर्षी किती मेहनत केली आहे त्यांनी. आणि पण त्याची फळं त्यांना मिळतातच आहेत ना. सुरू करा. म्हणजे सोमवारपासून? खरं तर तुम्ही शाळेच्या हेड, हा विचार तुमच्या हेड मध्ये यायला हवा होता. बाई एक सांगू? काय? तुम्ही आता मोठ्या सुट्टीवर जा. म्हणजे? रिटायर्ड व्हा. त्या प्रेरणा मॅडमला बनवा शाळेच्या हेड. मी निघू? मला मुलांना निकाल वाटायचा आहे. बरं येते. एकदम फायनल निकाल लागल्यासारख्याच पळाल्या. मी काही चुकीचा सल्ला दिला की काय? नाही नाही, उलट बरोबरच बोललो. मी जरा जास्तच बरोबर बोललो म्हणून मिरची झोमली पाटील मॅडम. इनामदार, तुम्ही कमालच करता राव. मनीषे, मनीषे. हा. अगं मनीषे, कुठे चाललीस? तुझ्या रिझल्टचं कळलं का तुला? रिझल्टचं? तो तर उद्या आहे ना. ते इतरांसाठी, मला आजच कळलंय. खरंच? काय लागलं रिझल्ट? मनीषा, तू पास झाली आहेस. तिसरा नंबर आलाय तुझा. खरंच? येस. पण बाबा, तुम्हाला कसं कळलं? रिझल्ट तर अजून लागायचंय. अण्णा भेटले होते, त्यांनीच सांगितलं. खरं तर ही आनंदाची बातमी मी तुला येऊन सांगणार होतो, पण तू झोपली होतीस. म्हटलं आत्ता सांगू. पण बाबा, पहिला नंबर कोणाचा आलाय? नक्की त्या सुजाताचा असणार. हो हो, ती तसं पण हुशार आहे ना. मला काय करायचं इतरांशी? आपण खुश झालो ते तुझा नंबर ऐकून. पोरी, पहिला आला असता तर? हो ना, पहिला नंबर आला असता तर. पुढल्या वर्षी पहिला नंबर काढायचा. त्यासाठी सगळे प्रयत्न करू आपण. हो. पण बाबा, सुजाता ना खूप हुशार आहे. तिचाच पहिला नंबर येणार माहितीये मला. ए पोरी, असे हातपाय गाळायचे नाहीत. मी अण्णांशी बोललोय.
तुझ्या त्या प्रेरणाबाई आहेत ना, त्यांनी जर तुझी स्पेशल शिकवणी घेतली तर? काय स्पेशल शिकवणी? खरंच बाबा ते घेतील? का नाही, पण तुला जास्त मार्क्स मिळतील की नाही ते सांग. नक्कीच, नक्की मिळतील. पण प्रेरणाबाई घेतील माझी शिकवणी? हा अगं तशी व्यवस्थाच केली आम्ही. बाबा, पण जर माझी शिकवणी घेतली तर इतरांची पण घ्यावी लागणार ना शिकवणी बाईंना. तू ना प्रत्येक गोष्टीला फाटेच फोडतेस बघ. अगं मनीषे, एका छोट्या प्रयत्नात तू एवढी पुढे आलीस. अजून थोडी मेहनत घेतलीस ना तर सगळ्यांच्या पुढे निघून जाशील. आता तुझं 10वीचं वर्ष आहे. ह्या वर्षी खूप जोमाने अभ्यास करायचा आणि पहिला नंबर मिळवायचा. हो, मी नक्की मिळवणार. बाबा, प्रेरणाबाईंमुळेच मला अभ्यास करायचं महत्व कळलंय. मी नक्की प्रयत्न करेन, खरंच. जर गावात पहिला नंबर काढलास ना तर तर काय? तर मी तुला स्कूटी घेऊन देईन. खरंच? पण पहिला नंबर काढायला हवा. आता तर पहिला नंबर निघालाच, समजा तुम्ही. चला मी येते आता. हा अगं मनीषा, घाई काय एवढी? मी प्रेरणाताईंना भेटून येतेच, मला खात्री करून घ्यायचे. मी आलेच. हा मनीषा, वेडाबाई, मन कधीच समाधानी नसतं. तिसरा नंबर मिळवला तर एवढी खुश झाली पोर. पहिला नंबर मिळवला असता तर? आता प्रेरणाबाईंनी जर मनावर घेतलं तर पोरीचा नक्कीच पहिला नंबर येणार. गावामध्ये, नातेवाईकांमध्ये आमची मान ताट. गोष्ट उमलत्या मनाची. होय, सुट्टी लागली आहे शाळेला, पण 10वीचे एक्स्ट्रा क्लासेस घेतेय मी. म्हणजे मीच इनिशिएटिव्ह घेतलाय त्याच्यात, त्यामुळे मला तर घेतलेच पाहिजेत ते क्लासेस. मी हो येणार आहे ना, मी 4-5 दिवसांसाठी येऊन जाईन ना. तुम्ही समजावा ना त्याला. तुम्ही सांगितलं तर ऐकेल तो. प्लीज. थँक्यू सो मच. ठेवू फोन? हो नक्की येईन मी. अच्छा. कस पण प्रेरणा, काय करतेस तू? इथे आलीस आणि इथलीच होऊन गेलीस? जरा सुद्धा विचार येत नाही ना त्या लोकांचा. तुझ्या आई, तुझ्या सासूबाई आज पहिल्यांदा तुला विनंती करत होत्या, पण तू इतकी वर्ष त्याच प्रोत्साहन देत गेल्या ना तुला, म्हणून तर इथपर पोचलीस. पण काय केलंस तू आज? मला गुन्हेगार का ठरवतेस? मी मुद्दाम तर काही करत नाहीये. मी ही जबाबदारी घेतली तर मला ती पूर्ण करायलाच हवी. वा वा, तिथे जी करतेस ती जबाबदारीची पूर्ती. आणि त्या घरचं काय? त्या लोकांच्या बाबतीत तुझी कुठलीच जबाबदारी नाही, कुठलंच कर्तव्य नाही, असं नाहीये. मग कसं आहे प्रेरणा? स्वतःशीच खोटं बोलायला शिकलीस. 15 दिवस सुट्टी मिळाली होती तुला. 15 दिवस. सहज 7-8 दिवस तिकडे राहून आली असतीस. पण तू काय केलीस?
बहाणा शोधलास. बहुतेक विसरलीस तू. मिसेस राजाध्यक्ष, तुमच्याबद्दलच्या तक्रारी वाढत चालल्यात. मुकाट्याने या, शिकवा आणि घरी जा ना. पण नाही, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतायत आणि मुलांना त्यातूनच घडवायचंय. कशाला नसत्या त्या भानगडीत पडताय तुम्ही? तुम्ही कधीपासून बोलावता, पण मी मनावर घेत नाही अशी तक्रार होती ना तुमची. मी येते आता. किती दिवस येते, काय येते, येऊन काय करणार आहे मला काहीच माहित नाही. बिकॉज मला ना शिक्षण क्षेत्रातच काहीतरी करायचंय. शिक्षिकाच व्हायचंय. मला माहितीये मला कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा बँकेत एखाद्या मल्टीनॅशनल मध्ये उत्तम नोकरी मिळेल, पण माझं मन नाही रे रमणार. मला शिक्षिकाच व्हायचंय. प्रेरणा, मला सांग, काय मिळणार आहे तुला तुझ्या त्या शिक्षण क्षेत्रात? तुला असं वाटत नाही का की यू आर वेस्टिंग युअरसेल्फ? तुझ्या त्या मामांचं बघ, त्यांनी आयुष्यात काय मिळवलं मला सांग. आयुष्यभर त्या वडगावाला चिकटून राहिले आणि तिकडेच कायमचं. लाईफ मध्ये अचीवमेंट काय केली त्यांनी? मला एवढंच म्हणायचंय की असं आयुष्याच्या मागे धावण्याआधी मला थोडा विचार करायचा आहे. म्हणजे या रॅट रेस मध्ये उतरण्याआधी मला विचार करायला वेळ हवाय, एवढंच म्हणतेय मी. ठीक आहे, विचार कर तू, पण फार वेळ लावू नकोस, कारण जग तुझ्यासाठी थांबणार नाहीये. जगाची नाहीये मला एवढी परवा, पण तुझी आहे. तू थांबशील ना माझ्यासाठी? तू देशील ना मला सोबत? राहशील ना माझ्यासोबत उभा? मी जे केलं ते माझ्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी. मी जर आज मेहनत घेतली तर माझ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल, त्यांचं भविष्य चांगलं होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यात माझा वाटा असला तर त्याचा मला जास्त आनंद होईल. हे बघ, बाकी सगळ्या शिक्षकांची प्रतिक्रिया बघितली आहेस की एकटीच तू वेगळी आहेस, की वेगळेपणाचा आव आणतीयस? हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. कुणाला काय योग्य वाटतं हे ठरवणारी मी कोण? मला जे योग्य वाटतं ते मी करते. एक समजतेस काय तुझं? सगळ्यांची तारणहार आहेस, मक्ता घेतलास सगळ्यांचा. काय समजतेस तू स्वतःला? नाही, माझंच चुकलं. आत्ता माझ्या लक्षात मोठेपणा मिरवण्याची सवय लागली. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं पाहिजे, तुला ग्रेट म्हटलं पाहिजे. आत्मप्रौढी त्याच्या मागे लपती असतो, पण माझ्यापासून नाही लपू शकत. असं अजिबात नाही. मला जे योग्य वाटतं तेच मी करते आणि तेच मी करणार आहे. प्रेरणाबाई, आत येऊ का? गोष्ट उमलत्या मनाची. मनीषा, ये ना. बाळ, तू आत्ता कशी आलीस? बाई, मी काय म्हणते, माझा 3रा नंबर आलाय का? तुला का कसं कळलं? मला बाबांनी सांगितलं, त्यांना अण्णांनी सांगितलं. अण्णा पण? बाई सांगा ना, माझा खरंच 3रा नंबर आलाय? खरं तर मी तुला हे सांगायला नको, पण मला तुझं मन नाही मोडवत. हो, खरंच तू 3री आलीस. तू इतकी जी मेहनत घेतलीस ना, त्याचं फळ आहे हे. पण बाई, मी काय म्हणते, पहिल्या नंबरमध्ये आणि 3ऱ्या नंबरमध्ये किती मार्काचा फरक पडलाय? म्हणजे मी किती मार्काने कमी पडले? हा काय प्रश्न झाला मनीषा? मला वाटलं होतं तू विचारशील की तुला किती मार्क पडलेत, पण हा म्हणजे तुला काय फरक पडतो कुणाला किती मार्क पडलेत, कोण पहिला आले? बाई, ते काय ना, जेव्हापासनं
पाठच्या बेंचेसवरती बसायचे ना तेव्हा कधी मार्कांचा विचार नाही केला. आणि आता पुढे यायचं म्हटलं ना तर खूप विचार करावा लागतो ना मार्कांचा. पण आता जेव्हा पुढे यायचा विचार करते तेव्हा मला जाणून घ्यायचंय की किती मार्क मला अजून मिळवायला हवे जेणेकरून मी पहिली येईन. मला तुझ्यातली जिद्द आवडतीये, तुझे विचार चांगले आहेत, पण हे जे आत्ता बोललीस ना ती ईर्ष्या झाली बाळा. मला नाही माहिती पण मला पहिलं यायचंच आहे. प्रेरणाबाई, त्यासाठी जेवढी पण मेहनत लागेल ना तेवढी मी सगळी करायला तयार आहे. आपण बसून बोलूया. हो चालेल. बैस बैस. बेटा मला असं म्हणायचं होतं की प्रगती तुझी नक्की होईल, पण ना मेहनत अशी करायची की जीवापाड कष्ट करायचे, आपल्यातले जे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या अभ्यासाला. पण याचा अर्थ असा नाही की स्वतःची दमछाक झाली पाहिजे, कारण शेवटी प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा असतो. म्हणून सगळ्यात मूलभूत गोष्ट ही आहे की स्पर्धा स्वतःशी करायची, इतरांची नाही करायची. कोण किती मिळवतं ह्याच्याशी आपल्याला काय करायचंय. आपण गेल्या परीक्षेत किती मिळवले होते, तिमाहीत किती मिळाले होते, गेल्या वर्षी किती मिळाले होते, त्याच्यापेक्षा मी जास्त चांगले मिळवलेत ना, म्हणजे मी प्रगती केली, प्रगती नक्की झाली. स्पर्धेचं स्वरूप असं पाहिजे, अंतर्मुख. पण बाई, पहिलं कोण आलं? हट्टी आहेस बघ. प्रगती पुस्तकाचं वाटप होईल ना त्या दिवशी कळेल तुला कोण पहिलं आलंय. तुम्ही नाही सांगू शकत? मला माहितीये नेहमीसारखी ना सुजाताच पहिली आली असेल. चल समजा सुजाताच पहिली आली असली तर काय? तर काय नाही, जाऊन तिचं अभिनंदन करेन आणि पुढल्या वर्षी ती माझं अभिनंदन करेन एवढा अभ्यास करेन मी. मनीषा, तू जुन्या पुस्तकांचं काय करतेस? नवीची पुस्तकं ना ती रद्दीत देणार, नेहमी तसंच करते ना मी. का? मला देशील ती पुस्तकं? मी तुला त्याचे पैसे देईन. हो बाई, मी देईन ना, पण पैसे मी कशाला घेईन पैसे तुमच्याकडून? मला फुकट नको तुझ्याकडे, पण ती पुस्तकं तुझ्याकडनं विकत घेऊन मग मी ती बाइंड करून आपल्या त्या विद्यार्थ्यांना देणार आहे ज्यांना ती पुस्तकं घेणं परवडत नाही. कारण चांगल्या शिक्षणावरती आणि सगळ्या पुस्तकांवरती त्यांचा सुद्धा अधिकार आहे.